नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज मी तुम्हाला एकटीच दिसत असेल कारण आज मी हाफ डे घेऊन घरी आली आहे आणि दीपक अजून ऑफिस मध्ये आहे कारण आज आहे भाऊबीज आणि माझा भाऊ पण येणार आहे, तर त्याला पण मी दाखवते तुम्हाला। आणि तो थोडा शाय आहे, बघू कसं मी शूट करते की काय करते कसं करते ते। आणि तर मित्रांनो, ऑफिस मधून आल्यावर कशी बशी मी अशी साडी नेसली। आता पूर्ण लुक दीपक आल्यावरच दाखवेन कारण आता इथे मला अँगल सेट करता येत नाहीये आणि आता भाऊ आल्यावरच भेटू। तर चला। काय बोल काहीतरी आता मित्रांनो, आमची भाऊबीज वगैरे सगळी झाली आहे। आता मी थोडा फोटो काढून घेतो। इकडे बाकी कोण नाही, आता फोटो काढू का आमच्या साईज बघतो, मागडला रिएक्शन आवडलो। तर मित्रांनो, आता माझी भाऊबीज वगैरे सगळं करून झालंय आणि माझ्या भावाला म्हणजे दिवेशला, त्याचं नाव आहे दिवेश, आणि दीपकची वाट बघते, बघू आता किती वाजता येतोय ते। तर आता ना मी अशी संस्कार भारती रांगोळी काढणार आणि त्याची रिएक्शन पण बघणार आहे की त्याला आवडते की नाही ते। कारण काल मी रांगोळी अशा स्क्रोल करून बघत होती की कोणती रांगोळी काढायची आज, तर तो बोलत होता की तुला ही रांगोळी नाही येत का, तर म्हटलं मला येते। तर चला। आणि हे बघा, मी पाण्यावरचे दिवे सुद्धा बनवून घेतले, आता बघूया कसे भेटतात ते। तर मित्रांनो, आता रांगोळी काढायची म्हणून मी अशी साडी पण बांधून घेतली आणि केस सुद्धा, फटाक्यांचा आवाज येत असेल तर चला आता रांगोळी काढू। साडीमध्ये रांगोळी काढणं खरंच कठीण आहे बघा, पूर्ण घामाघूम झाला, वा पूर्ण घामाघूम झालेली। ही बघा माझी मस्त रांगोळी काढून, ही बघा सिंपल अशी काढली रांगोळी। आता दिवे मित्रांनो, हे बघा किती मस्त दिसते ना दिवा। चला आता पण ठेवूया। एकदम खुश होणार एकदम। तुम्ही पण असे दिवे बनवून बघा, मस्त वाटतात, एकदम छान खुश होणार आहे रांगोळी आणि हे दिवे। कारण हे बघा किती मस्त दिसतात दिवे, छान। दीपकची रिॲक्शन पण बघूया, रांगोळी कशी वाटली त्याला ते, आणि माझी साडी सुद्धा, आणि त्याला माहिती नाही मी साडी वेअर करते ते, तर त्याची रिॲक्शन सुद्धा। खूप उशीर झाला आणि दीप आला नाही, 8:30 झाले, 8:30 अजून आला नाही। वाट बघून थकले मी, असंच नाही मिळाली आहे। मित्रांनो, ज्याच्यासाठी एवढं सगळं केलंय तो माणूस अजून नाही आला। आता 9 वाजले, मी फक्त आता व्हिडिओमध्ये टायमिंगच सांगते, 8:30 वाजले 9 वाजले, पण काय करू, मला पण एकट्याला खूप कंटाळा आलाय। आणि इथून दीपकच्या बहिणींजवळ पण जायचं आहे भाऊबीजसाठी, किती वेळ वाट बघू, दीप आला ना मारच खाणार आहे। तर मित्रांनो, आता वाजले 10 आणि दीपक आता आलाय। कधीपासून मी वाट बघते, खूप वेळ झाला आणि आता माझा पूर्ण चेहरा उतरलाय कारण का वाट बघून दीपकची। दीपकला बसच भेटली नव्हती त्यामुळे त्याला लेट झालं आणि आता देवाला दिवा लावला आणि बर्फी ठेवली आहे।
दीप एक नंबर दिसतंय मला. काय सध्या कोणी दिलं? माझ्या बायकोनी. चला आता ओवाळूया आपण. कुठे बसतोय कुठे बसतोय? देवा तर अशा काय मित्रांनो आमचा पाडवा झाला आहे, सेलिब्रेट झालाय. साजरा झाला आहे, साजरा झाला आहे पाडवा. शीतलने मला चांगलं असं मस्त गिफ्ट दिलंय. मी शीतलला छोटंसं गिफ्ट दिलंय, मोठं गिफ्ट नंतर देईल. आता सध्या छोटंसं गिफ्ट दिलंय शीतलला. शीतलला खूप आवडतं. मी कधीपासून बोलली मला गजरा आणून दिला. हे फक्त तात्पुरतं गिफ्ट आहे. मोठं गिफ्ट त्याच्यानंतर छोटंसं गिफ्ट नंतर देईन मी पुन्हा. ठीक आहे, मला आवडलं. तर मित्रांनो आमचं मस्तपैकी तू सांगितलंस हो पाडवा झाला. आणि सर्वात मेन प्रथम सांगतो तुम्हाला, मला सर्वात जास्त आवडलं ते रांगोळी. कशी वाटली रांगोळी? एक नंबर काढली. हा एक नंबर काढली. काय शीतलला? हा शीतलला किती सांगत, म्हणजे किती दिवस सांगत की शीतल तुला गावाला रांगोळी काढते ना, गावाला ती पूजेला वगैरे संस्कार भारती. हा संस्कार. म्हटलं तू इथे ना कधी काढ असती, ती फक्त इथे जागा नाही. आणि आज तिने अचानक नकळत माझ्या मी नसताना मला आवडतं म्हणून बघा मी त्यांना सांगितलेलं, त्यांना सगळं सांगितलंय. तर बघ फक्त ब्लॉग. तर चला मित्रांनो खूप लेट झालाय, 11 वाजले. दीपकला यायला आता 11 वाजले, तरी पण आम्ही दीपक येऊन पडव बिडा पण 11 वाजले. तर आम्ही निघतोय. आलास किती वाजता? 10 वाजता. मग चला आता गजरा दिलास ना, गजरा माळ करतो. ते पिन असं लाव आणि बंद करा. इथे ह्या साईडला ये, दिसत नाही असं. इकडे ये. हा पिन टोचशील मला. मित्रांनो आता आम्ही चाललोय जोगेश्वरीला भाऊबीजसाठी. लेट झाले पण आम्ही जातोय. आज मला दीपक काय नाही बोलणार कारण का त्याने खूप लेट केले मला, नाहीतर एवढ्यात ओरडला असता मी मोबाईल घेतला असता. तर हे बघ मी चालते. आता मी आत्याच्या घरी आलोय आणि आता ताई ओवाळते दीपकला. ही माझी ताई. बोल हॅपी दिवाळी. काय बोललासच नाही. हॅपी दिवाळी झालं कधी झालं. चल हॅपी दिवाळी का. गाणं म्हणते एवढा लेट येणार तर काय होणार. विसरतो आम्ही. देते तुला वाटतं 12 वाजता भाऊबीज करतोस. दुसऱ्या दिवशी येण्यापेक्षा त्या दिवशी केलेली चांगली केली. दुसरा दिवस चालू झालाय. 12च्या अगोदर. पण दुसऱ्या दिवशी येऊन करण्यापेक्षा त्याच दिवशी घड्या आता पुढे आत्याचे. ए बायको चल दाखव आत्याला ओळख करून दे. मी हाय की तू बोल ना. हा चालू नाही. माझी आत्या चालू नाही. चालू आहे. हाय चालू. ही माझी आत्या. म्हणजे लहानाचा मोठा झाला. मी आत्याकडेच राहिलो. झाली 15 वर्ष झाली. आणि त्याच्यावर वेगळा व्हिडिओ येईल तुझं बालपण. आता सगळं सांगेल. मला बालपण आता खूप काय काय सांगते. सांगेल. आणि काका काय बोलला. काका शर्ट मध्ये असते. हा मग काकांना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. आणि ही अरे हिला विसरला. ताईची मुलगी.
पहिले जिमी टॉमी होता आत्याकडे, आता लिनो आले लिनो. खुश झालंय, मी पण आलोय. आता मी आलो दादाच्याकडे, दादाच्या घरी आलाय. हो बघ आतमध्ये पण यायला येत ना. हो हा बघ पण काय येत नाही व्हिडिओ मध्ये. हे काय येत नाही. गावच्या व्हिडिओ कुठे आलो मी? बघितला तू होता करतो यार. तरी माझी व्हिडिओ नको बाबू. बाबू इथे पादे तोंड उघडत तो पा देताना काय लाजतो. काकीला बाय कर बाय कर बाय 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 कर बाय. बाय बाय. नाही आता ना, आता मूड गेला. आता यायचं तुला बाय कसा करतो. चला बाय बाय. व्हिडिओ मध्ये काय बोलतोय. चले